आपली रोजची सकाळ छान आणि फ्रेश व्हावी असं सगळ्यांनाच वाटतं. परंतु सकाळची घाई गडबड आणि छोट्या मोठ्या कामांसाठी लागणारा जास्तीचा वेळ, किचनमध्ये आपला जास्तीचा वेळ जाऊ नये यासाठी ही आठवडाभराची तयारी करून ठेवायला काहीच हरकत नाही. किचनमधली ही छोटी छोटी कामे आपला एक्स्ट्राचा वेळ घेतात आणि त्यामुळे आपण आपले आवड किंवा छंद यासाठी जास्त वेळ देऊ शकत नाही. तर तयारी काय काय करायची? कोणतीही आमटी करायची असो किंवा नाश्ता बनवायचा असो, कढीपत्ता फोडणीला आपल्याला लागतोच. त्यामुळे आठवड्याभरासाठी लागणारा कढीपत्ता एकदाच आणून स्वच्छ धुवून तो पूर्णपणे सुकवून घ्यायचा आणि त्यानंतर त्याची पाने काढून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा. कढीपत्ता अशा पद्धतीने जर आपण ठेवला तर तो आठवडाभर अगदी फ्रेश राहतो. अगदी फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीजच्या बाहेर जरी ठेवला तरीसुद्धा कढीपत्ता छान राहतो. आणि आयत्या वेळेला आपल्याला जेव्हा पाहिजे त्यावेळेला हा कढीपत्ता आपण सहज वापरू शकतो. पण एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की कढीपत्त्यामध्ये पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे, ज्यामुळे तो कढीपत्ता खराब होऊ शकतो. आता दुसरी तयारी ती म्हणजे अगदी वेळ खाणारी आणि कोणालाही न आवडणारी, ते म्हणजे लसूण सोलणं. प्रत्येक भाजीसाठी आपण फोडणीला वापरतो, परंतु जेव्हा पाहिजे तेव्हाच जर सोलून घ्यायचं म्हटलं तर बराच वेळ जातो. त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला वेळ असेल अगदी त्यावेळेला हा लसूण सोलून ठेवला तरीसुद्धा चालतो. अगदीच जास्त 10-15 दिवस जातील असं नाही. कमीत कमी 5 ते 6 दिवस आपल्याला पुरेल इतकाच लसूण सोलायचा. जास्त लसूण सोलला तर त्याचा वास पण जातो आणि त्याची टेस्टसुद्धा खराब होते. पालेभाज्यांसाठी लागणारा जो लसूण आहे तो एका डब्यामध्ये असाच भरून ठेवायचा, जो आपण आयत्या वेळी ठेचून त्यामध्ये घालू शकतो. आणि उरलेला जो लसूण आहे त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट करणार आहे. ज्या वेळेला आपण ग्रेव्ही बनवायची असो किंवा बाकी काही बनवायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला आलं लसूणची पेस्टची गरज असते आणि त्यामुळे आयत्या वेळेला तयार राहावं यासाठी आलं लसूणची पेस्टसुद्धा करून ठेवायची. बाजारात मिळणारी जी आलं लसूणची पेस्ट असते त्याचासुद्धा थोडासा वेगळा वास येतो, परंतु घरी बनवलेली असेल तर अगदी फ्रेश आणि छान अशी ही पेस्ट आपली तयार होते. आलं लसूणची पेस्ट बनवत असताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. फक्त लसूण आणि आलं असं जाडसर वाटून घ्यायचं आणि तसंच ते हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं. यामध्ये जर पाण्याचा वापर झाला तर ही पेस्ट काळपट पडते. ही पेस्ट आपण जास्त दिवसांसाठी स्टोअर करायची नाही, अगदी 4-5 दिवसांसाठीच करायची, जेणेकरून आपण पुन्हा फ्रेश आलं लसूणची पेस्ट आपण बनवून घेऊ शकतो. किचनमधलं सगळ्यात जास्त वेळ खाणारं आणि कोणालाही न आवडणारं हे जे काम आहे ते आपण जर आठवडाभरासाठी जरी करून ठेवलं तरीसुद्धा बराच वेळ आपला वाचला जातो. आता त्यानंतर आपण बारीक करून घेणार आहे ते म्हणजे खोबरं. खोबऱ्याचं जे कूट आहे आपण बऱ्याच आमटीमध्ये वापरतो, पण एक आठवडाभरासाठी लागणारं हे खोबऱ्याचं कूट जर आपण करून ठेवलं तर आयत्या वेळेला आपण हे वापरू शकतो. अशा पद्धतीने बारीक केलेलं खोबऱ्याचं कूट अगदी महिनाभरासाठी सुद्धा स्टोअर करू शकतो. परंतु लगेचच वापरायचं असेल तर वाटण ज्या पद्धतीने करतो यामध्ये जिरं, कोथिंबीर, आलं, लसूण असं घालून बारीक करून ठेवलं तरी चालेल, परंतु ते 2 किंवा 3 दिवसासाठीच आपण वापरू शकतो. त्यामुळे फक्त खोबरं बारीक करून ठेवलं तरीसुद्धा चालतं. त्यानंतर सगळ्या भाज्यांमध्ये वापरली जाणारी ही कोथिंबीर ज्यावेळी आपण बाजारातून आणतो त्याच वेळेला ही स्वच्छ नीट करून घ्यायची, धुवायची आणि त्यानंतर एका कपड्यावरती पूर्णपणे सुकवून घ्यायची. त्यामध्ये पाणी अजिबात राहता कामा नये. पाणी जर राहिलं तर ही कोथिंबीर लगेचच खराब होईल आणि जर पूर्णपणे कोरडी करून जर डब्यामध्ये ठेवली तर अगदी 8 म्हणता 15 दिवस ही कोथिंबीर अजिबात खराब होत नाही. कोथिंबीर अशीच हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यामुळे ती अगदी हिरवीगार आणि ताजी तशीच राहते. अगदी फ्रीजच्या बाहेर ठेवायचं झालं तरीसुद्धा 2-3 दिवस ती कोथिंबीर छान टिकते. मिरची जर जास्तीत जास्त दिवस टिकवायची असेल तर स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची. त्याचा जो देठ असतो तो काढून घ्यायचा. मिरचीचा देठ तसाच ठेवून जरी मिरची फ्रीजमध्ये ठेवली तर ती मिरची खराब होऊ शकते, परंतु मिरचीचा देठ काढून जर अशीच मिरची ठेवली तर ती जास्त दिवस अशीच हिरवी राहते आणि ती खराबसुद्धा होत नाही. अशा पद्धतीने हिरवी मिरची जर आपण फ्रीजमध्ये ठेवली तर त्याचा रंगसुद्धा जसाच्या तसा राहतो आणि मिरचीसुद्धा फ्रेश राहते. ज्या वेळेला आपल्याला पाहिजे त्यावेळेला आपण सहज घेऊन ती वापरू शकतो, कारण ती आपण स्वच्छ करून ठेवलेली आहे. नाश्ता बनवत असताना बऱ्याच वेळेला घाई असते, त्यावेळेला आयत्या वेळेला आहे अशी मिरची घेऊन कापून आपण जर वापरली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर बाजारातून आणलेल्या अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण जेव्हा आणल्यात त्याच वेळेला त्या स्वच्छ करून ठेवल्या तर आपला बराच वेळ त्यामध्ये वाचला जातो. बऱ्याच वेळेला आपण आणलेल्या भाज्या जशाच्या तशा फ्रीजमध्ये स्टोअर करतो, परंतु त्यामुळेच आपला जास्तीचा वेळ हा किचनमध्ये जातो. त्यामुळे अशी थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली की बराच वेळ आपला किचनमधला वाचला जाऊ शकतो. आता आठवड्याभरासाठी लागणारं खोबऱ्याचं कूट असेल, आलं लसूण पेस्ट असेल किंवा पालेभाज्यांसाठी ठेचून घालण्यासाठी लागणारं लसूण असू दे, कढीपत्ता, मटार, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर
अशी छोटी छोटी जी कामं आहेत ते आपण एकाच वेळेला जर करून ठेवली तर आयत्या वेळेला अगदी सहज हे काम आपलं सोपं होऊन जातं. बऱ्याच वेळेला ही छोटी कामं करण्यासाठी आपल्याला कंटाळा येतो आणि त्यामुळे ही कामं आपण स्किप करून टाकतो. किचनमधला सगळ्यात आवडीचा जो डबा असतो तो हा मसाल्याचा डबा असतो. कारण तो अगदी रंगबिरंगी असतो आणि त्यामुळे त्याला सजवून ठेवायला किंवा स्वच्छ ठेवायला आपल्याला खूप छान वाटतं. कारण रोजच आपल्याला सकाळ संध्याकाळ हा डबा हातात घ्यावा लागणार आहे, त्यामधलं साहित्य वापरावं लागणार आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित हा डबा भरून जर ठेवला तर पाहिजे त्यावेळेला पाहिजे ती गोष्ट अगदी हातासरशी भेटते. मसाला डब्यांमध्ये शक्यतो आपण जिरं, धनेपूड, जिरापूड, गरम मसाला, गोडा मसाला, हळद या गोष्टी ठेवत असतो, ज्या की आपल्याला प्रत्येक भाजीसाठी उपयोगी पडत असतात. आता याच गोष्टी डब्यामध्ये सुद्धा भरून ठेवलेल्या असतातच, परंतु प्रत्येक वेळेला तो डबा घ्यायचा, त्याचं टोपण काढून त्यानंतर आपण ते मसाला वापरणार, त्यानंतर त्याच हाताने त्याचं टोपण लावणार, तो डबा तसंच ठेवणार, तर त्यानंतर आपले तेलकट हात त्याच्यावरती लागलेले असतात, त्यामुळे तो डबासुद्धा खराब होतो. त्यामुळे लागणाऱ्या या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या डब्यात न ठेवता एकाच डब्यात जर आपल्याला सापडल्या तर खूप सारं काम आपलं वाचलं जातं. कारण तेच डबे पुसण्यासाठी आपल्याला परत जास्तीचा वेळ लागणार. त्यामुळे एकच डबा मसाल्याचा डबा असा घेतला, तो वापरला, त्यानंतर त्यावरनं कापड फिरवून घेतलं तर एकच डबा स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला जास्तीचा वेळ लागत नाही आणि मसाल्याचा डबा असा व्यवस्थित ठेवला तर ती दिसायलासुद्धा सुंदर दिसतो. आपल्या सगळ्यांचा जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्ये जात असतो. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो वेळ आपण कसा कमी करू ह्याकडे आपण लक्ष देणं खरंच गरजेचं आहे. कारण वाचवलेला तो प्रत्येक वेळ हा स्वतःसाठी आपल्याला वापरता येईल. प्रत्येक काम अगदी वेळेवर व्हावं यासाठी असं छोटं मोठं नियोजन करून ठेवणं खरंच गरजेचं आहे. आता त्यानंतर येतं ते म्हणजे हे शेंगदाणे. शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवरती भाजावे लागतात तरच ते खमंग भाजले जातात. त्यामुळे मंद गॅसवरती शेंगदाणे रोजच भाजत बसण्यापेक्षा ज्या वेळेला आपण आणतो त्याच वेळेला जेवढे आणलेत ते शेंगदाणे भाजून घ्यायचेत. थंड झाल्यानंतर त्यातले थोडे शेंगदाणे एका डब्यामध्ये काढून ठेवलेत, जे की आपल्याला नाश्त्यासाठी लागतील आणि थोड्या शेंगदाण्यांचं कूट करून ठेवलं. रोज रोज शेंगदाणे भाजून तेवढंच कूट करण्यापेक्षा एकदाच आठवड्याभरासाठी लागणारं कूट जर करून ठेवलं तर बऱ्यापैकी आपला किचनमधला हा जो वेळ आहे तो वाचला जाईल. बाजारातून आणलेले शेंगदाणे जास्त दिवस जर तसेच ठेवले तर ते थोडेसे कडवट लागतात, त्यामुळे थोडेसे भाजून ठेवले तर ते नक्कीच उपयोगी येईल. त्यानंतर आपण ज्या काही अशा शेंगभाज्या आणतो त्या पण त्याच वेळेला नीट करून ठेवल्या तर टिफिनसाठी आपण ते पटकन बनवून घेऊ शकतो. बऱ्याचदा आपण महिन्याभराचा बाजार भरतो त्यावेळेला रवासुद्धा आणतो. मग महिनाभर रवा जर असाच ठेवला तर त्यामध्ये आळी होऊ शकते, जाळी होऊ शकते, त्यामुळे रवासुद्धा खराब होऊ शकतो. तर तो रवा खराब होऊ नये त्यासाठी रवा नीट करून चाळून घ्यायचा आणि त्यानंतर मंद गॅसवरती तो भाजून घ्यायचा. अशा पद्धतीने रवा जर भाजून ठेवला तर तो खराब होणार नाही, त्यामध्ये आळी होणार नाही आणि हा व्यवस्थित राहिला जाईल. जास्त रवा आपण ज्या वेळेला भाजून ठेवतो त्यावेळेला त्यामध्ये तूप वगैरे काही वापरायचं नाही. कारण तुपामध्ये भाजलेला रवा जर जास्त दिवस ठेवला तर त्याचा एक वेगळा वास यायला सुरू होतो. त्यामुळे जास्त रवा असतो त्यावेळेला तो फक्त कोरडा असाच भाजून ठेवायचा, म्हणजे तो व्यवस्थित राहतो. अगदी 8 दिवसासाठी लागणारा असेल तर मग रवा तूप घालून त्यामध्ये भाजला तरीसुद्धा चालेल. हा जो महिनाभरासाठी ठेवणारा रवा आहे तो अगदी जास्त भाजायचा नाही, थोडासा भाजायचा, म्हणजे अगदी 50% भाजायचा. ज्यावेळेला आपण शिरा उपीट बनवणार आहे त्यावेळेला आपण 50% तूप टाकून तो रवा भाजू शकतो. पूर्णपणे रवा थंड झाल्यानंतर तो एका डब्यामध्ये भरून ठेवला की कामच झालं. जेव्हा पाहिजे त्यावेळेला आपण तो वापरू शकतो. त्यावेळेला आपल्याला नीट करत बसायची गरज अजिबात लागणार नाही आणि त्यामुळे बराचसा वेळसुद्धा आपला वाचला जातो. तो रवा जर तसाच ठेवला असता तर प्रत्येक वेळेला तो चाळून घ्यावा लागेल, नीट करून घ्यावा लागेल, त्यामध्ये आळी झाले का बघावं लागेल. तर अगदी अशा किचनमधल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण आठवड्याभरासाठी करून ठेवल्या तर खरंच आपला बराचसा वेळ यामध्ये वाचला जातो आणि तो वाचलेला वेळ आपण दुसरीकडे उपयोगी घेऊ शकतो. जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये न घालवता तो स्वतःसाठी घालवावा यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी